नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र बैलगाडा अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. तर आज पशुपालन या विषयावर सुंदर अशी व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नेहमी बघायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओमध्ये सांगायचा मुद्दा असा काही की वयाच्या 24व्या वर्षी एक तरुण आपला मित्र कमवतोय महिन्याला 1 ते 1.5 लाख रुपये. हा मित्रांनो, वयाच्या फक्त 24व्या वर्षी मित्र कमवतोय 1 ते 1.5 लाख रुपये. तुम्ही पण अशा प्रकारे तुमच्या पशूंची व्यवस्था करू शकता. तर बघू शकता मित्रांनो. आणि व्हिडिओ बनवायचं खास कारण म्हणजे त्याच्याकडे 1 गुंठा देखील जमीन नाही, तरीसुद्धा तो अशा प्रकारे पशुपालन करतोय. तर तुम्ही का करू शकत नाही? तर मित्रांनो, काहीच नाही. सुरुवात ही त्यांनी मात्र 2 गायींपासून केली होती. आज त्याच्याकडे तब्बल 20 ते 25 गायी आहेत. पूर्ण प्रकारे विकत चारा घेऊन तो या गायींचं संगोपन करत असतो आणि दुधातून आणि गायीच्या शेणखतातून देखील तो चांगले असे पैसे कमवतो. तर मित्रांनो, शेणाचं तो खत पण बनवतो आणि बाहेर त्या शेणाच्या गवऱ्या देखील बनवून विकतो. व्हिडिओमध्ये देखील बघू शकता गायींची क्वालिटी कशी आहे. मित्रांनो, एकही एकर किंवा गुंठा वावर नसताना त्यांनी ह्या गायी सांभाळलेल्या आहे. तुम्हाला जर या मित्राचं रोजचं नियोजन बघायचं असेल तर व्हिडिओमध्ये खाली कमेंट करा. लवकरच यावर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. जर तुमच्याकडे 1 किंवा 2 गायी असतील आणि त्यांच्या शेणापासून तुम्हाला जर गवऱ्या मधून विकायच्या असतील तर आपल्या व्हिडिओमध्ये खाली कमेंट करून सांगा. त्याचं देखील नियोजन आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे लावून देऊ आणि गवऱ्यांमधून तुम्ही चांगलं असं प्रॉफिट कमवू शकता. आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आणि हीच व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायची असेल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगा. लवकरच तुम्हाला मोठी मुलाखत आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि पुढची व्हिडिओ या भावाची तुम्हाला रोजचा खर्च आणि त्याच्यातून होणारा प्रॉफिट ही सर्व प्रकारे कसं नियोजन करतो याची संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.